Okay. So first of all, welcome to all of you in this Python AIML session. Okay. So today we are just going to have basic introduction regarding to the course, regarding to the few tools. Okay. We are going to discuss. Let's see a little bit of overview of our syllabus. Okay. That what we are going to learn. Okay. And what things we are going to achieve. पुढे आयटी मध्ये जवळच काम करायचंय. Okay. So we are going to discuss what we are going to achieve throughout this course, and we are going to see a little bit of overview regarding to the syllabus. Okay. आता तुमचे जे पण लेक्चर्स आहेत ते मॅनेज करण्यासाठी एक सिस्टम आहे आपल्याकडे, दॅट इज LMS, लेक्चर मॅनेजमेंट सिस्टम. याचे तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल्स वेन्सडेला शेअर होतील. ओके. याच्यावर तुमचं अकाउंट असेल. ठीक आहे. याच्यावर तुमचे जे पण डिटेल्स आहेत रिगार्डिंग टू द कोर्स, की कोर्समध्ये काय काय अवेलेबल आहे, तुमचं ते प्रोफाईल असेल. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे पण लेक्चर्स आहेत, असाइनमेंट्स आहे तुम्ही कम्प्लीट केलेल्या, तुमचे जे पण आता लेक्चर्स होतील फर्दर, त्याच्या रेकॉर्डिंग्स वगैरे ह्याच्यामध्ये अवेलेबल असतील. ठीक आहे. आणि तुम्ही किती असाइनमेंट सॉल्व्ह केला आहे, तुमची जी अटेंडन्स आहे त्याच्यामध्ये अटेंडन्स पण मॅनेज होईल तुमची, आणि ती अटेंडन्स कॉलेज आणि पॅरेंट्सला शेअर होईल सायमल्टेनियसली. तर तुमचे नोट्स किंवा तुम्हाला जे पण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड होणार आहे, ओके, दॅट विल बी अवेलेबल हिअर टू एव्हरी स्टुडंट.
तर प्रत्येकाला त्यांचे त्यांचे लॉग इन पासवर्ड आणि क्रेडेन्शियल्स मिळतील याच्यासाठी. ओके. ओके, जे आता आले त्यांचे नाव काय, तुमचं नाव काय? संकेत सूरज रोहित कदम ओम पगारे. Okay, the language that we are going to use throughout this course will be Python. Okay. Yes. आता सगळ्यांना थोडंफार प्रोग्रामिंग वगैरेचं नॉलेज असेलच. येस, ब्रांच काय तुमची? कम्प्युटर सायन्स. ओके. तुम्हाला सी लँग्वेज सब्जेक्ट होता. येस. ओके. सी काय इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. सो विल स्टार्ट फ्रॉम बेसिक. कोणाला लँग्वेज माहिती असेल नसेल, दॅट डझंट मॅटर. ओके. वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम व्हेरी बेसिक. सेकंड थिंग, कोणाला माइंडमध्ये डाऊट असेल की मला जमेल नाही जमणार, किंवा पुढे मला प्रोजेक्ट करता येतील नाही करता येणार, तर त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा. इथे बघा काय लिहिलेलं आहे इथे, द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सगळ्यात पहिले आली आहे का मार्केटमध्ये पायथन? तेच, त्याच्या आधी सी लँग्वेज ऑलरेडी होती. तेच, का बरं तिथं मी असं लिहिलंय द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून? काही रिझन असेल त्याच्या मागे. येस, इथे लिहिलंय ना द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. तर का बरं पायथनला ॲज अ फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज रेफर केलंय मी इथे? एनी आयडिया? तुम्ही कधी ऐकले या लँग्वेज बद्दल सगळ्यात पहिल्यांदा? लास्ट सेमिस्टर. ओके. करंटली मल्टिपल जे सीबीएसई स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ही लँग्वेज अराउंड 6 स्टँडर्ड पासून टीचिंग मध्ये आहे. ओके, त्यांच्या सिलेबस मध्ये आहे. सेशन ओके. तर पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला काय येणार आहे माहिती आहे? कोण बाकी? आपण किती जण टोटल बाकी? एक जण काय मागे? पाच पाच लवकर. दोघांपैकी एक ओके, ठीक आहे, झालं. ओके, झाले सगळे सेट. ओके, सो इथे
मी काय सांगितलंय, पायथन द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. याचं रिझन काय आहे, आता स्कूल्समध्ये, बऱ्याच स्कूल्समध्ये 6th स्टँडर्ड पासून ही लँग्वेज इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके. सेकंड थिंग, आपण आता बघतोय AIML, आपला जे कोर्स आहे दॅट इज AIML. ओके. का बरं आपण AIML कडे जास्त आत्ताच्या कंडिशनला फोकस करतोय? एनी रिझन? काय म्हणता संकेत? का बरं आता सगळे लोक च्या मागे एवढं फोकस करताय करंटली? AI वरती जास्त काम चालेल. ओके. आता तुम्ही आहे डिप्लोमा 3rd इयरला, किती जण तुमच्यापैकी इंजिनिअरिंग करणार आहेत? सगळेच ऑलमोस्ट. ठीक आहे. आत्ताच्या कंडिशनला मार्केटची जी सिच्युएशन आहे करंटली, काय होतंय, बरेच IT इंजिनियर्स आहेत, ते काय होत आहे, दे आर गेटिंग रिप्लेस बाय AI. ओके. आत्ता ही सिच्युएशन आहे करंटली. तुम्ही पास आउट होण्याला अजून किती वर्ष आहे? ऑलमोस्ट 4 इयर्स आहे. 2nd इयर ऍडमिशन घेणार तुम्ही इंजिनिअरिंगला 1 वर्षानंतर, त्याच्यानंतर 3 वर्ष इंजिनिअरिंग. 4 वर्षानंतर मार्केटचा सिनेरिओ काय असेल? वाटतंय का राहील IT साठी जॉब? येस. आता आत्ताच्या कंडिशनला AI किती इफिशियंट आहे, इट कॅन डिझाईन इट्स ओन सॉफ्टवेअर. पुढे AI एवढा कॅपेबल होऊ शकतो विदिन 4 इयर्स की तो स्वतः एखादा न्यू AI जनरेट करेल. येस, होऊ शकतो, एवढी कॅपेबिलिटी येऊ शकते विदिन 4 इयर्स. तुमची गरज राहील का? काही दिवसांमध्ये कमांड देणं पण शिकून जाणार ते. येस, तुमची गरज राहील का? येस, व्हॉट एम आय आस्किंग, तुमची गरज राहील का मग? आता लक्षात घ्या, होतं काय करंटली मार्केटमध्ये सिच्युएशन काय चालू आहे. सपोज आता ही कंपनी कन्सिडर करा. ओके. आता या कंपनीचं नाव आहे उत्तीर्ण सर्व्हिसेस LLP. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या साईट्स आहे, एक्झामच्या साईट्स आहे, ओके, ही कंपनी मॅनेज करते. ओके. डिझाईन करून देते, मॅनेज करते, अपडेट्स वगैरे. या कंपनीच्या अंडर मोर दॅन 200 साईट्स आहेत करंटली. ठीक आहे. आता AI काय केलंय करंटली मार्केटमध्ये, की जी वेबसाईट डिझायनिंगचे काम आहे, पहिले बघा काय होत होतं, सगळ्यात जास्त डिमांड जे आहे HTML, CSS, फ्रंट एंड वाले आहेत, PHP, यांना खूप डिमांड होतं. 3-4 इयर नंतर काय झालं, की जे 11वी-12वीचे स्टुडंट्स आहे ना, ते सुद्धा HTML चे वेबसाईट्स बनवायला लागले, PHP बेस्ड वेबसाईट बनवायला लागले. ओके. नंतर काय झालं, जावा, पायथन, ह्याच्यामधले काही फ्रेमवर्क्स, ओके, त्याच्यानंतर CSS वगैरे असे बरेच फ्रेमवर्क्स मार्केटमध्ये आले आणि इंजिनियर्सने त्यांच्यावर शिफ्ट केलं. लेटर ऑन काय झालं, की परत जे बेसिक स्टुडंट आहे डिप्लोमा वगैरेचे, ते सुद्धा वेबसाईट इझिली बनवायला लागले, की जे डिग्रीवाले करत होते पहिले. लेटर ऑन मार्केटमध्ये AI आलं. AI आल्यानंतर काय झालं, जिथे मला ऍज अ एम्प्लॉई 10 लोकांची गरज होती. ओके. तुम्ही किती जण आहे इथे? हे 2 रोज आणि या दोघांना आपण कन्सिडर करू, 10 लोक आहे तुम्ही टोटल. प्रत्येकाला 20K पेमेंट आहे. म्हणजे माझं काय होतंय, 2 लाख रुपये महिना कोणावर इन्व्हेस्ट होतोय? ऑन दीज 10 एम्प्लॉईज. ओके. नंतर काय झालं, मार्केटमध्ये ChatGPT आलं. इनिशियली ते काय होतं, अनस्टेबल होतं, एवढे टॉप रिझल्ट वगैरे नव्हतं देत. ठीक आहे. त्याला पण ट्रेनिंगची गरज असते. सो ते ट्रेनिंग कोणी दिलं? जे पण युजर्स होते, इनिशियल युजर स्टार्टिंगमध्ये ChatGPTचा प्रॉब्लेम असा होता, ChatGPT सगळं खरं खरं सांगत होतं, एका लहान लेकरासारखं. त्याला जर विचारलं हाऊ टू मेक अ बॉम्ब, पूर्ण डिटेल रेसिपी. हाऊ टू मेक अ गन ॲट होम, पूर्ण डिटेल रेसिपी. येस. हाऊ टू मेक अनदर ChatGPT, त्याचा सुद्धा तो कोड आणि जी पण प्रोसिजर आहे तो प्रोव्हाइड करत होता. लेटर ऑन त्याला थोडं स्मार्ट करण्यात आलं, बरेच त्याला रेस्ट्रिक्शन टाकण्यात आले, की बॉम्ब झालं, वेपन झालं, अशा गोष्टींचे क्रेडेन्शियल्स नाही शेअर करायचे, स्वतःच्या कोडिंग रिगार्डिंग क्रेडेन्शियल्स नाही शेअर करायचे, वगैरे वगैरे. 1 वर्षानंतर तो झाला प्रॉपर ट्रेन. मग मी काय ठरवलं ऍज अ एम्प्लॉई, मी काय करेल, 1000 रुपयाचं सबस्क्रिप्शन घेणार आणि 10च्या जागी काय ठेवणार मी,
2 किंवा 3च एम्प्लॉय ठेवणार आणि 10 लोकांची जी सॅलरी आहे ती मी ठेवणार आणि एक्स्ट्रा यांना काय करणार आहे, जे 10,000 सॅलरी होती ती काय करणार मी, ती 20,000 करून टाकेल, डबल करून टाकेल. 2 जणांचा पे जरी मी डबल केला तरी ते सुद्धा सॅटिस्फाईड आहे आणि माझं सुद्धा काय होतंय, प्रॉफिट इन्क्रीज होतंय. सेकंड थिंग अजून काय इम्प्रूव्ह होतंय, टाइम टू मार्केट. टाइम टू मार्केट मीन्स सपोज आता कॉलकॉम माहिती आहे कोणाला? काय कॉलकॉम? कोणी आता रिसेंटली मोबाईल घेतलाय का नवीन? डोंट वरी, सांगू शकता तुम्ही. पार्टीचं काय? पार्टीचं काय? हं. आता मोबाईल परचेस करताना तुम्ही काय चेक केलं? ओके, सपोज आता तुम्हाला परत चॉईस दिला आम्ही, काय मोबाईल परचेस करायचा आहे, तर काय फॅक्टर्स तुम्ही चेक करणार आहे? प्रोसेसर. कोणकोणते प्रोसेसर असतात मोबाईलमध्ये? स्नॅपड्रॅगन ची कंपनी कोणती आहे? कोण बनवतं स्नॅपड्रॅगन? स्नॅपड्रॅगन कोण बनवतं? इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय क्वालकॉम. ओके, क्वालकॉमचे जसं तुमचं इंटेलचे प्रोसेसर्स आहे, i3, i5, i7, सिमिलरली क्वालकॉम इज द मॅन्युफॅक्चरर ऑफ स्नॅपड्रॅगन. सपोज आजच्या डेटमध्ये नवीन प्रोसेसर मार्केटमध्ये आला. ओके, क्वालकॉमने काय केला, प्रोसेसर लॉन्च केला. क्वालकॉम स्वतः मोबाईल बनवतं का? त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का मोबाईल? नाही. पण सॅमसंग आहे, येस, ऍपल आहे, मोटोरोला आहे, शाओमी आहे, ओप्पो, विवो, वन प्लस, हे सगळे काय, दे आर मॅन्युफॅक्चरर्स. मग त्यांचं काम काय आहे, जसं मार्केटमध्ये प्रोसेसर अवेलेबल झाला, लॉन्च झाला, सेकंड डे ते काय करतील, रिसर्च स्टार्ट करतील. का बरं? लेटेस्ट प्रोसेसर आहे, जेणे फर्स्ट फोन लॉन्च केला त्याचा सेल काय राहतो, हायएस्ट. का सपोज आता 8 Gen एलिट म्हणून प्रोसेसर आला आहे स्नॅपड्रॅगनच्या मार्केटमध्ये, जे पण सगळ्यात हाय एंड फोन आहे, 40-50,000च्या वरती, त्याच्यामध्ये तो अवेलेबल आहे. सपोज मला आज R&D स्टार्ट केली मी आणि मी 6 महिन्यानंतर तो लॉन्च करायचं प्लॅनिंग करतोय आणि दुसऱ्या एखाद्या कंपनीने तो 4च महिन्यात लॉन्च केला, काय होणार आहे, त्याचा जो सेल राहतो तो ऍट इट्स पीक राहतो त्या सुरुवातीला, एकाच मोबाईलमध्ये तो कंट्रोलर अवेलेबल असेल तर. मग हे फास्ट कधी होणार आहे, माझ्यापर्यंत कंट्रोलर आणायला मी किती फास्ट रिसर्च करतो. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट, टेस्टिंग आणि डिबगिंग. ओके, आता होणार काय, सपोज संकेतने कोड केला, येस, त्याने 1000 वेळ तो टेस्ट केला, तो टेस्ट कोणत्या माइंडसेटने करेल, एका डेव्हलपरच्या माइंडसेटने. ओके, त्याचा इगो काय राहील, मी लिहिलंय तर माझ्या याच्यात काही एरर नाहीच असणार. येस, त्यासाठी कंपनी काय करते, टेस्टिंगचा पर्सन जो आहे तो काय राहतो, टेस्टिंग टीम सेपरेट असतो. ओके, मग ती टीम टेस्ट करणार, परत त्यांना सांगणार की हे बग्स आहे ते अपडेट करणार, ही सायकल चालणार आणि एंड मध्ये वी आर गोइंग टू लॉन्च द प्रोडक्ट. पहिले हे सगळं मॅन्युअली कोड टायपिंग करून सगळं मॅन्युअली चालत होतं. आता AI मुळे काय झालंय, बरं जे टायपिंग वर्क आहे, जे पण टायपिंग एरर्स वगैरे आहेत ते कमी झाले. त्याच्यानंतर बरेच लॉजिकल जे पण अपग्रेडेशन आहे ते फास्ट झालं, की तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी लॉजिक क्रिएट करायचं आहे ते आपण करणार आहे थ्रू आउट आवर सेशन. आपण एकदम बारीक बारीक गोष्टीसाठी लॉजिक क्रिएट करणार आहे. तर जी लॉजिक बिल्डिंग झाली ती फास्ट झाली आणि त्याच्यामुळे काय झालंय, की जो डेव्हलपमेंट टाइम आहे तो खूप कमी झाला. आलं लक्षात? सो AI मध्ये हा एक खूप मोठा फरक पडलाय. दुसरी गोष्ट, भरपूर ले ऑफ झाले आहेत, बट जे इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत त्यांना ऍडव्हान्टेज काय झालाय, त्यांची जी सॅलरी, जी 10 जणांना सॅलरी जात होती ना, त्याचा बराच भाग फक्त 2 जणांना जातोय आता. पहिले पॅकेजेस तुम्हाला 7 LPA, 10 LPA, 12 LPA असे मिळत होते. आता असेच तुम्ही जर पॅकेज बघितले 45, 55, 80 LPS पर्यंत इंडियामध्ये इझिली पॅकेज अवेलेबल. मी काय म्हणतोय, इझिली. पण कधी, तुमच्याकडे तो स्किल सेट असला पाहिजे. ओके, सपोज आता सर आहेत, कंपनीचे ओनर आहेत, जर त्यांना एखादा एम्प्लॉय हायर करायचा असेल तर कोणत्या आस्पेक्टने बघतील, एकदम प्रॉफिट लॉसच्या आस्पेक्टने बघतील. ठीक आहे, आता प्रॉफिट लॉस मध्ये पण असं आहे, किती प्रॉफिट असला पाहिजे.
तर मिनिमम काय असतो 10 टाइम्स. जर तुम्हाला 10,000 सॅलरी असेल तर त्या एम्प्लॉय कडून 1,00,000 रुपये महिना कंपनीला काय आला पाहिजे, प्रॉफिट आला पाहिजे, तरच ती कंपनी तुम्हाला ठेवणार, नाही तर काढून टाकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवायची आता याच्यापासून पुढे, की ऍज ए स्टुडंट फक्त लेक्चर अटेंड करायचे नाही. आता तुम्ही डिप्लोमा स्टुडंट आहे, तुम्हाला एक खूप खराब हॅबिट असते, काय, स्पून फिडिंग, खाऊ घालायचं हाताने. त्याच्यावर डिपेंड राहू नका. बऱ्याच युरोपियन कंट्रीजमध्ये आता जे डिग्री आहेत, ते तुमचे डिग्रीचे सर्टिफिकेट, डिप्लोमाचे सर्टिफिकेट आहेत, ते आता इरिलेव्हंट झालेत. कंपनीचा क्रायटेरिया असतो ना, बी पाहिजे, डिप्लोमा पाहिजेच. तर बऱ्याच युरोपियन कंट्रीजने तो क्रायटेरिया काढून टाकला. फक्त तुमचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होतो, तुम्ही काय शिकले काय नाही, काय सर्टिफिकेशन आहे तुमच्याकडे, त्यांना घेणं देणं नाहीये. तुमच्याकडे जर स्किल आहेत, दे आर गोइंग टू हायर यू. आणि कदाचित 3-4 वर्षात इंडियामध्ये पण ही कंडिशन येणार. मग तुम्ही कॉलेजच्या भरोश्यावर बसणार, कॉलेज प्लेसमेंट देणार आहे, ओके, तुम्ही बाकी फॅक्टर्सच्या भरोश्यावर बसणार की नाही होऊन जाईल. तर आताच सांगतो तुम्हाला, आता सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. पुढे कोण जाणार आहे, जो एकदम शार्प माइंड ठेवून एकदम कोर प्रॉब्लेम जे आहे, जो सॉल्व्ह करू शकेल आत्ताच्या कंडिशनला, आजच्या एज मध्ये, त्याला आज पुढं स्कोप आहे. ठीक आहे. पहिले तुम्हाला एखाद 2 लँग्वेज आल्या चालून जात होतं, तुम्हाला बेसिक आले, एखादं टूल आलं, इट वॉज ओके ऍट दॅट टाइम. आता तसं नाहीये. तुम्ही जे पण काम करणार आहे, तुम्हाला एआय पासून एक स्टेप पुढे राहणार आहे. एआय ची कोडिंग तुम्ही बघितली, बऱ्याच जणांनी चॅट जीपीटी युज केला आहे, जेमिनी वगैरे युज केला आहे. त्याच्यापेक्षा तुमचे जे स्किल आहेत ते 1 स्टेप पुढं पाहिजे. ऍडव्हान्टेज काय तुमच्याकडे, की तुमच्याकडे अजून 4 वर्ष आहे त्या गोष्टींसाठी. कॉलेजच्या सिलेबसवर डिपेंड नाही राहायचं. आता जसे तुमचे जीटचे लेक्चर झाले, ओके, जीट काय एक ऑनलाईन रेपॉझिटरी असते. जसं तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे टाकता, तसं गिट काय आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे कोड्स वगैरे अपलोड करून ठेवणार. ऍक्च्युली कंपनीमध्ये कोड शेअरिंगसाठी आणि व्हर्जन मॅनेजमेंटसाठी बेस्ट टूल आहे ती. तर ज्या दिवशी तुम्ही ते शिकले, काय करायचं, जेवढे पण प्रोजेक्ट्स आपण घेणार आहे छोटे मोठे, डेली त्याच्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करायचे आणि ते गिटवर अपलोड करून द्यायचं. होणार काय नाही, तुमच्या गिटवर एक कॅलेंडर दिसतं, की तुम्ही रोज किती कोडिंग चेंज केली आहे, अपडेट केलंय, काय काय चेंजेस केले आहेत. ओके, ते कॅलेंडर जिथे जिथे मंथ मध्ये तुम्ही अपडेशन केले ते ग्रीन दिसायला लागते. जे रिक्रुटर आहेत ते आजकाल काय चेक करतात, तुमचं गिटअपचं अकाउंट, तुम्ही किती कन्सिस्टंटली काम केलंय त्याच्यावर. ओके, तुमच्या स्वतःचा काही माइंडमध्ये एखादा प्रोजेक्ट असेल बिझनेस ओरिएंटेड, आता तुम्ही बघितलं की आपलं एक पोर्टल आहे ज्याच्यावर आपण स्टुडंटचे जे पण लेक्चर्स वगैरे त्यांचा सगळा डेटा मॅनेज करतो. आता हा प्रोजेक्ट किती 3 का 4 मंथ्स आधीच माइंड मध्ये आला होता आणि विदिन 3-4 मंथ्स तो डेव्हलप होऊन अप झालाय. फायनल टेस्टिंग चालू आहे आता, वेन्सडे पर्यंत ते पण होऊन जाणार. तसं तुमच्या माइंड मध्ये काय आयडिया असतील ते बिल्ड करायला स्टार्ट कर. ओके, आता आपण इथे पायथन बघणार आहे. येस, बॅक एंडला तुम्ही घरी सी लँग्वेज स्टार्ट करा. सी का बरं म्हणतोय मी, जुनी आहे, खूप अवघड आहे. ओके, जर सी तुम्हाला परफेक्टली जमली, पायथन तुम्हाला काहीच वाटणार. येस, सी झालं, C++ झालं, ऑन युअर ओन. आता तुमच्याकडे 3 मंथ्स आहेत, 90 डेज आहेत. 90 डेज मध्ये तुम्ही स्वतःहून 2 to 3 hours प्रोव्हाइड करा फक्त. येस, मी तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करेल. घरी जेवढा तुम्ही स्टडी करणार, इथे एक लक्षात ठेवा, इथे मी तुम्हाला 80% सांगेल, 20% तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे. पण जो मी तुम्ही इंडस्ट्रीच्या वेने बघितलं, तर जे मी सांगणार आहे ते काय असणार, ऍक्च्युअल मध्ये 20-30% राहील फ्रॉम द रियालिटी. येस, आपण जे पण प्रोजेक्ट घेणार आहे, इथे ऍक्च्युअल मध्ये इंडस्ट्री प्रोजेक्ट घेणं पॉसिबल आहे का? एका इंडस्ट्रियल प्रोजेक्टला ऍटलिस्ट 2 to 3 years लागतात. ते पण 15-20 जणांची हायली प्रोफेशनल टीम राहते, तेव्हा कुठेतरी 3 वर्षात 4 वर्षात तो प्रोजेक्ट रेडी होतो. आहे का ऍक्च्युअल मध्ये इथे पॉसिबल तसं? पण व्हॉट वी कॅन डू द मिनी प्रोजेक्ट. मिनी प्रोजेक्टने काय होणार आहे, तुमचे लॉजिक्स क्लिअर होतील, तुम्हाला एक प्रोसेस समजेल, तुम्हाला एक वे कळेल की प्रोजेक्ट घेताना काय प्रिकॉशन घ्यायचे, युजर सांगताना काय सांगतो, आपण ऐकताना काय ऐकतो, बनवताना काय बनवतो.
कोणाचा मोबाईल आहे? ओके, एक लक्षात ठेवायचं आता रिगार्डिंग मोबाईल. जसा कोणाचा मोबाईल वाजला ड्युरिंग सेशन, ओके, तो मोबाईल होणार आहे जमा. रिटर्न घ्यायची प्रोसेस एकदम सिंपल आहे. पूर्ण क्लासरूमला पार्टी देऊन द्यायची आणि मोबाईल घेऊन जायचा. ठीक आहे, आलं लक्षात? सगळं सप्पा सरळ सोप्पा रूल आहे. नंतर काय म्हणतात, मित्र म्हणतात सर देऊन टाका प्लीज, असं तसं जाऊ द्या. मग त्यांच्यासाठी काही प्रॉफिटेबल असलं पाहिजे. तर ज्यांचा मोबाईल वाजला एक्सक्लुडिंग मी, नाही तर रोज पार्टी द्यावं लागेल. तर पार्टी द्यायची आणि मोबाईल कलेक्ट करून घ्यायचं सरांकडून. आलं लक्षात? मोबाईल्स वगैरे बंद ठेवायचे. प्रत्येकाने ट्राय करा 200-300 पेजेस नोटबुक करायची, किंवा मी तुम्हाला एक शीट शेअर करेल ग्रुपवर. ती शीट प्रिंट काढून घ्यायची. त्याच्यामध्ये सेक्शन्स आहे प्रॉपर कोडिंगसाठी, कमेंटसाठी, समरीसाठी. त्याची प्रिंट काढा आणि बाइंडिंग करून घ्या. सगळ्यांनी जर एकत्र केली एका शॉपमधून तर चांगला डिस्काउंट मिळून जाणार. तुम्ही ट्रॅव्हलिंग कसं करताय आता? स्टेला कुठे आहे तुम्ही आता? सगळे एकाच जागेवर आहे का? ओके, ठीक आहे. सो मी तुम्हाला शीट शेअर करून देईल. जर तुम्हाला वाटलं प्रिंट आउट काढायचे आहे, गोखले कॉलेज आहे त्याच्या अपोजिट साईडला झेरॉक्स वाले आहे. जर काढायची ठरलीच तुम्ही प्रिंट आउट, तर सगळ्यांनी एकत्र गोळा करून द्या. आता किती स्टुडंट आहे तुम्ही इथे? 6. 22 स्टुडंट आहे तुमचे जवळपास. पुढे जाऊन वाढलेच वाढतील. तुम्ही 22 जणांचे जर प्रिंट आउट काढायला गेले, ऍटलीस्ट तुम्हाला 200-300 पेजेस पर पर्सन काढणं आहे. तर मग काय होऊन जाईल, तुम्हाला बराच मोठा डिस्काउंट भेटून जाईल. तिथे 100 रुपये जायचे, तिथे 30-40 रुपीज मध्ये तुमचं काम होईल. ओके, मी शीट शेअर करेल, तुम्ही डिसाईड करा. ओके, बॅक टू पायथन. आता जर तुम्हाला पुढे सर्व्हाइव्ह करायचं असेल इंडस्ट्रीमध्ये, तर काय करणं आहे? रेग्युलर तुम्हाला प्रिपरेशन करणं आहे. एक सिंपल फॅक्ट लक्षात घ्या. आता तुम्ही काय आहे, इंजिनियर. येस, एखादा नवीन फोन मार्केटमध्ये लॉन्च होतोय, किती दिवसानंतर नवीन फोन येतो मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी सोबत? इट्स 6 मंथ्स. आयफोन आहे 1 वर्षाने येणार. ओके, पण नॉर्मल फोन 6 मंथ्सने येतो. त्याचं रिझन काय सांगता येईल का? एक लॉ आहे, मूर्स लॉ म्हणून. ओके, घरी जाऊन सर्च करा मूर्स लॉ काय आहे. ओके, त्या लॉच्या अकॉर्डिंगच नवीन प्रोसेसर मार्केटमध्ये येतात. ओके, दर 6 महिन्यानंतर एक नवीन प्रोसेसर, अपग्रेडेड प्रोसेसर मार्केटमध्ये लॉन्च होतो. 6 महिन्याने लॉन्च होणार आहे. डेफिनेटली त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्यावर नवीन मोबाईल डिझाईन होणार आणि तो पण लॉन्च होणार. ठीक आहे, म्हणजे दर 6 मंथ्स मध्ये टेक्नॉलॉजी काय होते, अपग्रेड होत आहे. तुमची डिप्लोमाची कोणती स्कीम चालू आहे आता? के. ओके, किती दिवसानंतर सिलेबस चेंज होतो तुमचं सांगतील का? किती इयर्स नंतर सिलेबस चेंज होतो? 3 वर्षानंतर तुमचा सिलेबस चेंज होतो. मग तुम्ही मार्केट सोबत कोप अप करू शकता का? कॉलेजच्या भरोश्यावर, एज्युकेशन सिस्टमच्या भरोश्यावर नाही. आता ऍक्च्युअल डिप्लोमामध्ये 3 वर्ष आहे, म्हणून 3 वर्ष त्यांना मॅन्डेटरी तोच सिलेबस कन्सिस्टंट ठेवणे, ती स्कीम कन्सिस्टंट ठेवणे. पण इंडस्ट्री त्याच्या हिशोबाने चालेल का? नाही. तर पुढच्या 3 मंथ्स मध्ये तुम्हाला पूर्ण टेक्नॉलॉजी ओरिएंटेड तुमचे दिवसाचे 12 ते 14 तास तुम्हाला तुमच्या कोडिंगसाठी, तुमच्या करिअर बिल्डिंगसाठी प्रोव्हाइड करणं आहे. आतापर्यंत तुमचं काय होतं, 5-6 तास कॉलेजला दिले जाणं, बाकीचे 24 अवर्स तुमचे, 18 तास वगैरे काय उरत असतील ते तुमचे. पण आता तसं करायचं नाही. 3 महिने तुम्हाला काहीच काम नाही. क्लास आहे, बाहेर जाणं आहे, कॉलेज रोडला फिरणं आहे, संकेत देवदर्शन करणं आहे, देवींचे दर्शन करणं आहे. ठीक आहे, हा जो पार्ट आहे 3 महिन्याचा, तो एन्जॉयमेंट मध्ये न घालवता ट्राय करा तुम्हाला किती युटिलाइज करता येईल. ठीक आहे, असं नाही होणार की आपला सिलेबस आता AIML चा सपोज CNN च्या टॉपिक पर्यंत आहे, पण तुम्ही काहीतरी ऍडव्हान्स मला विचारलं तर मी सांगणार नाही
असं सांगून देतो तुम्हाला नाही आपल्या सिलेबस मध्ये नाही दुसरीकडे बघा. मला माहिती असेल तर मी नक्कीच सांगेन. दुसरी गोष्ट प्रॅक्टिस. 3-4 आवर्स दिवसाला प्रॅक्टिसला द्या. रिझन सांगतो. आता मी तुम्हाला छोटे छोटे टास्क देणार आहे. ऑनलाईन स्टुडंट ऑनलाईन परफॉर्म करणारे, ऑफलाईन वाले ऑफलाईन परफॉर्म करणारे. याच्यामध्ये होऊन काय जातं की ज्यांना प्रॅक्टिस नाही करत त्यांना डायरेक्ट ब्लँक येऊन बसता इथे. मग काय होतं जे टास्क 10-15 मिनिटात व्हायचे त्याला हाफ आवर 45 मिनिट्स निघून जातात. तुमचं सिलेबस एनी हाऊ मॅन्डेटरी की 90 डेज मध्ये कव्हर होणारच. एनी हाऊ मी ते कव्हर करेन. बट त्याच्यामध्ये काय होणार आहे जेवढं तुम्ही फास्ट आउटपुट देणार काय होणार जिथे मला 100 क्वेश्चन घ्यायचे मी तिथे 1000 क्वेश्चन घेईन. तिथे तुम्हाला 1000 डिफरंट वे कळतील की कोडिंग मध्ये कुठे फ्लॉज असतात. आलं लक्षात. आता सपोज तुम्ही कोडिंग करताय, तुम्ही जे गोष्टी 10 लाईन मध्ये करताय मी 2 किंवा 3 लाईन मध्ये हार्डली करणार. त्याच्यामध्ये पण जर तुमचा कोड कोणाला भेटला स्क्रीनशॉट जरी भेटला तो कॉपी करता येईल. माझ्या कोडचा कोणी स्क्रीनशॉटही घेऊन गेला तरी तो त्याच्या काहीच उपयोगाचा राहणार नाही. का मी मेन आस्पेक्ट हाईड करू शकतो. जर तुम्ही डेटाबेसचा कोड केला असेल तर तुमच्या याच्यातून मला पासवर्ड काढता येईल. पण मी जर डेटाबेसचा कोड केला असेल माझा पूर्ण कोडही घेऊन गेले तुम्ही सोबत तरी तुम्ही कुठंच पासवर्ड शोधू शकत नाही. मग हे तुम्हाला कधी कळणार की जेवढं फास्ट तुम्ही आउटपुट देणार तेवढं फास्ट मी तुम्हाला डिफरंट वेज प्रोव्हाइड करणार, डिफरंट गोष्टी प्रोव्हाइड करणार. जे पण आपले प्रोजेक्ट आहे ते खूप चांगले आणि ऍडव्हान्स लेवलचे प्रोजेक्ट आहेत. म्हणजे तुम्ही थोडंसं त्याच्यात मॉडिफिकेशन केले तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता. आलं लक्षात. आणि तुम्ही जर बाहेर गेले प्रोजेक्ट विकत घ्यायला 4-5 थाउजंडचा एक प्रोजेक्ट असतो. येस. तुमचं नाव काय आहे? आशिष राजपूत. आता सपोज आशिषने काय केलं एक प्रोजेक्ट बनवून घेतला आणि गोखले कॉलेज इथे त्याच्यानंतर RYK BYK बरेच कॉलेजेस आहेत. ओके नाशिकमध्ये भरपूर कॉलेज आहेत. त्यांनी काय केलं एक प्रोजेक्ट बनवला त्याचे 10 वेगवेगळे सेट्स बनवले प्रत्येकाची फक्त थीम चेंज केली. 10 कॉलेजेसमध्ये 5-5 केला विकले. किती झाले 10 जणांचे 50,000 होऊन गेले. त्यांचे ITRचे फीस पेक्षा डबल टेबलने त्यांचं अर्निंग होऊन गेलं. ओके. संकेतला सहन नाही झालं एकटा एकटा कमावर राहिला. त्यांनी काय केलं जेवढे लोकल शॉप आहे रोटेगावचे त्यांच्यासोबत कम्युनिकेट केलं. त्यांना सांगितलं तुमची साधी का होईना एक वेबसाईट बनवा लोकांना कळलं पाहिजे. ओके जवळ येवला आहे तिकडे संभाजीनगर आहे त्या लोकांना कळलं पाहिजे की आपल्या इथं असे होलसेलर आहेत. जे पण हायवेचे हॉटेल्स आहेत त्यांना सांगितलं की आपल्या इथूनच गाड्या जातात मेन. तर मग काय केलं पाहिजे आपण इथे हॉटेल्सची मार्केटिंग केली पाहिजे. तुमची वेबसाईट असली आहे. त्यांनी काय केलं एकच वेबसाईट बनवली फक्त आणि फक्त सगळ्यांमध्ये काय चेंज केले नावं आणि फोटोज चेंज केले. 20-25 हॉटेल्सला चिपकवले 20-25 शॉप्सला चिपकवले. 2-2.5 लाख त्यांनी अर्न केले आणि यांना मेल टाकला बिलांचे जलसीमध्ये. ओके हे ऍक्च्युअल पॉसिबल आहे बिझनेस मॉडेल्स. मग तुमचं काय आहे ट्राय करा लर्न करा आणि लगेच काय करायचं कुठे अप्लाय करता येईल ते बघा. ओके तुमच्या गिटहबच्या अकाउंटवर टाका तुमच्या रिझ्यूम मध्ये ऍड करा. एवढे प्रोजेक्ट मी केलेले आहेत. कंपनीचं कसं असतं कंपनीला पण रेडीमेड माणूस पाहिजे एक्सपिरियन्स माणूस पाहिजे. येस जर त्यांना आयतं भेटत आहे सगळं तर ते तुम्हाला नाही म्हणणार नाही. याने काय होतं तुमची कॅपेबिलिटी पण वाढते. ओके कॅपेबिलिटी इन द सेन्स जिथे तुम्ही 1 महिन्यात एक प्रोजेक्ट करू शकताय त्या जागी तुम्ही 2 करू शकता 3 करू शकता. येस असे बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या बेसिसवर प्रोजेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता. जस्ट अ सेकंड. ओके सो चला फर्स्ट क्वेश्चन व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. काय प्रोग्रामिंग म्हणजे काय. कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे किंवा आपण कोडिंग करतो. येस प्रोग्रामिंग म्हणजे काय. येस रोबोट आहे छोटा त्याच्यामध्ये पण काय आहे प्रोग्रामिंग. प्रोग्राम म्हणजे काय. येस प्रोग्राम म्हणजे काय. कम्प्युटरचे स्टुडंट आहे तुम्ही. प्रोग्राम म्हणजे काय सिम्पल व्हॉट इज अ प्रोग्राम. कोड. तुम्ही एखादी चिठ्ठी लिहिली तो कोड होणार आहे का किंवा काही रॅन्डम टाईप केलं तो कोड असणार आहे का नाही. मग कोड म्हणजे काय. येस आता मी तुमच्याकडे हा बोर्ड देतो. ओके
त्याच्यामध्ये एक मोठा आयसी ब्लॅक कलरचा. ओके. आणि सेम टू सेम आयसी ते छोटा पण. दोघांचं नेम सेम आहे. काय फरक आहे फक्त साईजचा फरक आहे. ओके. येस. प्रोग्रामिंग म्हणजे काय? व्हॉट इज प्रोग्राम? काय लिहितो आपण प्रोग्राम मध्ये? एखादा टास्क करायचा असेल, येस, ते लिहितो आपण प्रोग्राम मध्ये. एखादा टास्क करायचा आहे, तो लिहितो आपण प्रोग्राम मध्ये. प्रोग्राम थ्रू आपण ऍक्च्युली अचीव्ह काय करतो? ओके. सी लँग्वेज शिकले सगळे. पहिला कोड आठवतो का? सगळ्यात पहिला कोड काय केला? हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड मध्ये काय केलं तुम्ही? हॅलो वर्ल्ड स्क्रीनवर प्रिंट केलं. ओके. तुम्ही स्वतः केलं प्रिंट तर कम्प्युटरने प्रिंट केलं ते? तुम्ही काय केलं मग त्याच्याला? कमांड लिहिल्या. मग काय प्रोग्राम म्हणजे काय? येस. प्रोग्राम म्हणजे काय झालं त्या केसमध्ये? तुम्ही कम्प्युटरला काय करताय? कमांड्स किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करताय. येस. कम्प्युटर काय करणार आहे? त्याचं एक्झिक्युशन करणार, ते फॉलो करणार आहे. येस. आता कम्प्युटर मध्ये तुमचा कोड रन कोण करतं? एक्झिक्यूट कोण करतं? येस. तुम्ही कोड देता, त्याला रनचा ऑप्शन असतो वरती, तुम्ही रन करता कोड. ऍक्च्युअल रन कोण करतं कोड? ठीक आहे. कंपायलर. ओके. आणि कंपायलर कुठे रन होत असतं? कंपायलरला पण कोणत्या कम्प्युटर मध्ये रन करत असेल ना. थोडा मोठा ब्लॅक बॉक्स असतो, माऊस आहे, कीबोर्ड आहे. येस. मग ते जे कंपायलर आहे किंवा जो कोड आहे तो कुठे रन होतो? कोण रन करतो? माऊस मध्ये होतोय का कोड रन? सीपीयू मध्ये. ओके. सीपीयू एकटा करू शकतो का सगळे टास्क? येस. त्याला काहीतरी सपोर्टिंग कंपोनंट लागतील. बघितलंय का कोणी मदरबोर्ड? कम्प्युटर पूर्ण बघितलंय का ओपन? काय काय पार्ट्स असतात त्याच्यामध्ये? येस. रॅम, प्रोसेसर, ग्राफिक कार्ड, अजून कूलिंग. एकदम इम्पॉर्टंट गोष्ट. सीमॉस काय असतं? ओके. टायमिंगचं ते काय? ओके. अजून अजून काय पार्ट असतात त्याच्यामध्ये? एसएमपीएस पण तो ऍक्च्युअल मदरबोर्डवर नाहीये. येस. कॅपॅसिटर आहे, आयसी आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात माहितीये का? नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज म्हणून. येस. एक्सप्रेस बस असतात, पोर्ट्स असतात. येस. ओके. ठीक आहे. तुमच्या कॉलेजमध्ये ना बरेच खराब पीसी पळेल आहेत. ओके. जेव्हा पण तुम्ही जाणार परत काय करायचं? जे पण कामाचे नाही खराब झालेले पीसी डिसमॅन्टल ओपन करून बघायचे, एकूण एक पार्ट चेक करायचे. त्या मदरबोर्डचा नंबरिंग वगैरे असतं, मॉडेल नंबर असतो, तो नेटवर टाका. तुम्हाला त्याची एक शीट भेटून जाईल की कोणत्या जागेत काय पार्ट्स आहेत, ती एकदा ओव्हरव्ह्यू करून बघायची. आता कम्प्युटरचा ऍडव्हान्टेज काय? कम्प्युटरचा एक बेस्ट ऍडव्हान्टेज आहे, तुम्ही काहीही कोड द्या, तो ऍज रन करणार, तो त्याच्या मनाने काहीच गोष्ट चेंज करणार नाहीये. आता तुमच्या मित्रांपैकी 2 जणांचे नाव सांगा मला. पटकन सांगा, दुसऱ्याने तुमचं नाव घ्यायच्या आधी. कोण आहे वैभव? कुठे आहे वैभव? लास्ट मध्ये. अजून एक नाव सांगा. चला, एक वैभव झाले. अजून कोण आहे? रोहित कुठे आहे? ओके. आता वैभव आणि रोहित आहे ना, बेस्ट फ्रेंड आहे. ठीक आहे. आजपासून बेस्ट फ्रेंड आहे. ठीक आहे. तर आता कम्प्युटरमध्ये काय आहे, तुम्ही त्याला जे पण कमांड सांगणार आहे तो ऍज इट इज रन करणार. तुम्ही चुकीच्या कमांड सांगणार, तुम्हाला चुकीचे आउटकम प्रोव्हाइड होणार. बरोबर सांगणार, बरोबर आउटकम येणार.
आता रोहित आणि वैभव फ्रेंड आहे. ओके, आता दोघांमधून जास्त बदमाश कोण आहे? वैभव. ठीक आहे, आपण वैभवला कन्सिडर करू. आता सपोज काय झालं, रोहितचं काय एकदम प्रॉपर्टी की त्यांना सगळ्यांची इन्फो राहत असं कन्सिडर करून त्याला, आणि वैभवला कोणीतरी XYZ आवडलं. ओके, आता रोहितने काय केलं, बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन काढली आणि वैभवला सांगितलं की हा पर्सन चांगला नाहीये. ओके, तू याचा विचार सोडून दे. दिली रोहितनी कमांड. वैभव ऐकणार आहे का? नाही. मग ही असते ह्युमन टेंडन्सी. हा, कम्प्युटर जे आहे याच्यापेक्षा काय आहे, डिफरंट. जे सांगितलं, जी कमांड पास केली, दॅट कमांड इज गोइंग टू वर्क ऍज इट इज. ओके, सेकंड थिंग, आता तुम्ही कोडिंग करून एखादं सॉफ्टवेअर बनवलं. ओके, तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनवलं आणि सपोज रोहितने बाईक बनवली, ही बाईक बनवली. ओके, सगळेजण ती बाईक युज करताय. ओके, आता तुम्ही सगळे रूमवर राहताय म्हणून त्याची बाईक युटिलाइज करा. 5-6 महिन्याने काय होणार आहे, ती डिग्रेड होत जाणार. ओके, तिचे स्पेअर पार्ट खराब होतील, वेअर टेअर होतील, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स इन्क्रीज होत जाणार. ओके, मग काय झालं, तुमचं नाव काय? आशिष. आशिषने एक सॉफ्टवेअर बनवलं. ठीक आहे, तुम्ही सगळेच काय करताय, ते सॉफ्टवेअर डेली यूज करताय आणि त्याच्यामध्ये काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याला सांगताय, तो अपग्रेड करतोय. 7-8 महिन्याने काय होईल, ते सॉफ्टवेअर काय होईल, बेटर होईल. गाडी सारखं खराब होत चालेल का ते? नाही, त्याच्यामध्ये काय होणार आहे, बेटर होणार आहे. मग ब्युटी ऑफ सॉफ्टवेअर काय, जेवढे जास्त युजर यूज करणार ते सॉफ्टवेअर काय होणार आहे, तेवढं बेटर होत जाणार. येस. आता याचा ऍडव्हान्टेज आपल्याला, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, फ्रीवेअर सॉफ्टवेअर आहे वगैरे, ते बघू आपण डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा ऍडव्हान्टेज कळेल. ओके, सो फर्स्ट थिंग इज, व्हॉट इज प्रोग्रामिंग? इट इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड बाय कम्प्युटर और CPU. इथपर्यंत आलंय लक्षात? ठीक आहे, मग आता प्रोग्रामिंग लँग्वेजची काय गरज आहे? ओके, कम्प्युटरला काय समजतं? बाईट कोड, 0-1. ओके, 0-1 म्हणजे काय? 0-1 एवढंच आहे लॉजिक. कम्प्युटरला याच्यापेक्षा एक्स्ट्रा एक पण गोष्ट समजत नाही. हा, आता कम्प्युटर जे क्वांटम कम्प्युटर्स आले, आता याच्यात कशा 2 स्टेट आहे. क्वांटम कम्प्युटरमध्ये तशा 4 स्टेट असतात. ठीक आहे, सो इथे काय, ऑन ऑफ एवढ्या 2च गोष्टी कम्प्युटरला समजतात. मग आपण तर बोलतो कोणत्या लँग्वेजमध्ये? इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे, काही अहिराणी पण असतील इथे. आहे का कोणी? बरं, चांगलं. ठीक आहे, मग आपली लँग्वेज कम्प्युटरला ऍज इट इज समजेल का? कम्प्युटरचं 0 आपल्याला समजेल का? नाही. ओके, त्याच्यामध्ये पण तुम्ही जेव्हा पण मॅप ओपन करता, गुगल मॅप्स, त्याच्यामध्ये खाली लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड दिसतं, अक्षांश आणि देशांतर दिसतं ना. हा, तर तुम्ही पत्ता कसा लक्षात ठेवता, तुमचा ऍड्रेस कसा लक्षात ठेवता तुम्ही? संकेत, ऍड्रेस काय तुमचा? सांगा सांगा. कोणत्याच पोरी पाठलाग नाही करणार, टेन्शन नाही करू. नाही माहिती? घरचा ऍड्रेस नाही माहिती? घरचा ऍड्रेसच नाही माहिती चक्क तुम्हाला? जाताना माझ्यासोबत चला, आपण डॉक्टरांना दाखवून जा. येस रोहित, ऍड्रेस काय तुमचा घरचा? महात्मा नगर. पुढे काही? ओके, आता गुगलवर यांनी सर्च केलं तर याचं काय भेटेल आपल्याला, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड. पण ते सांगताना काय सांगताय, महात्मा नगर. येस, रिझन, हे जे शब्द आहे, वर्ड्स आहे, ह्युमन टेंडन्सी काय आहे? शब्द झाला, लाईन झालं, त्या गोष्टी लक्षात ठेवण्याची टेंडन्सी. मला कळेल का 77 नॉर्थ 45 सांगितलं त्यांनी, कळेल का मला काही? नाही. त्यासाठी आपण काय केलंय, आपल्यासाठी रोडचं नाव दिले आपण. आता जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजचे ऍड्रेस बघितले, त्यांच्यामध्ये ना सेक्टर्स असतात. सेक्टर 25, सेक्टर 26, त्याच्यामध्ये एव्हेन्यूज असतात, रोड्स असतात. ओके, आता इथे नाशिकमध्ये किंवा इंडियामध्ये बऱ्यापैकी नगर वगैरे मध्येच चालतं सगळं. ओके,
जर तुम्ही इंडियामध्ये चंदीगड जरी बघितलं, चंदीगडमध्ये सुद्धा सेक्टर वाईज आहे. बँगलोरमध्ये झोन्स आहेत. ओके, तिथे पण सेक्टर वगैरे नंबर असतात. ठीक आहे. तर मी ह्युमन्सची टेंडन्सी काय, लाईन्स वर्ड्स समजण्याची. म्हणून आपण काय केलं, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण काय केलंय, जे वर्ड्स आपल्याला समजतात ह्युमन लँग्वेजमध्ये, सी लँग्वेज मधून प्रिंट करायसाठी काय लिहितं, प्रिंट एफ. एफ काय, प्रिंट फंक्शन. ओके, स्कॅन फंक्शन. स्कॅन म्हणजे काय, जे पण आलं कन्सोलवर स्कॅन करा. हे कोणासाठी आहे, कम्प्युटरसाठी नाही, कोणाच्या अंडरस्टँडिंग साठी आहे, आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ओके, कोडिंग कशासाठी डेव्हलप केली आहे, की युझिंग फ्यू सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स वी शुड बी एबल टू कंट्रोल और प्रोव्हाइड कमांड टू सीपीयू. ओके, मग जशा जशा लँग्वेजेस प्रगत होत गेल्या, जे कमांड्स आहे त्या पॉवरफुल होत गेल्या, त्या इझी होत गेल्या आहेत. सी लँग्वेज मध्ये तुम्हाला हॅलो वर्ल्डचा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी ॲटलिस्ट 4 to 5 लाईन्स लागतात. पायथन मध्ये एकच लाईन लागते. येस, बट काही केसेसमध्ये सी लँग्वेज एवढी पॉवरफुल आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमची जी हार्ड डिस्क आहे पूर्ण फॉर्मॅट होऊ शकते आणि ती रिकवर पण होणार नाही. पण पायथन मध्ये ती कॅपेबिलिटी नाही राहणार बऱ्याच केसेसमध्ये. पण जे डेटा सायन्स AI ML चे मॉड्यूल्स तुम्ही पायथन मध्ये यूज करू शकता, रन करू शकता, ते सी मध्ये करू शकत नाही तेवढं इझी. त्याच्यानंतर पायथन मध्ये फ्लेवर्स असतात. ओके, आता फ्लेवर्स म्हणजे काय, ही पायथन नॅचरली डायरेक्टली इम्प्लिमेंट नाही झालेली. ओके, पायथन कशापासून बनली आहे, एक जे व्हेरियंट आहे पायथनचं दॅट इज मेड अप ऑफ जावा. ओके, आणि जी पायथन आपण यूज करणार दॅट विल बी सी पायथन. म्हणजे त्याचा कोर कशामध्ये बनलेला आहे, सी लँग्वेज मध्ये. येस, सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय पायथनचा, की तुमची जी पण पायथन लँग्वेज आहे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे आता बऱ्याच जणांकडे लॅपटॉप नसणार आहे, कोणाकोणाकडे लॅपटॉप आहे, ज्यांच्याकडे नाहीये, ओके, त्यांनी काय करायचंय, पायड्रॉइड नावाचं ऍप आहे, मोबाईल ऍप पायड्रॉइड. ओके, पायड्रॉइड नावाचा ऍप आहे, जे लॅपटॉपवर रन होईल ऍज इट इज त्या पायड्रॉइड मध्ये रन होणार. तुम्हाला बाकी कोणत्याही टूलची गरज पडणार नाही. ओके, येस. रासबेरी पाय ऐकलंय का कोणी, घरी जाऊन सर्च करा, खूपच अज्ञानी आहे तुम्ही. आता रासबेरी पाय एवढा पॉप्युलर आहे की बऱ्याच स्कूल्स मध्ये मुलांना, आता रोबोट बघितलं तुम्ही, तुमच्या हातामध्ये बोर्ड दिला होता, कुठे बोर्ड, कुठपर्यंत पोहोचलाय बोर्ड, हा. आता तो जो बोर्ड आहे त्याचं नाव आहे अर्डिनो. काय नाव आहे त्याचं, अर्डिनो. जेवढ्या पण नाशिकच्या ऑलमोस्ट स्कूल्स आहेत, प्रत्येक स्कूलमध्ये तो 6वी पासून शिकवला जातो. कशासाठी, रोबोटिक्स साठी. त्याची लँग्वेज कोणती आहे, C++ लँग्वेज आहे. ओके, आणि त्याची पॉवर काय आहे, कमी आहे. ओके, याच्यामध्येच एक हाय पॉवर बोर्ड आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेमरी कार्ड टाकायचंय, कीबोर्ड मॉनिटर अटॅच केलं, तुमचं घरच्या घरी पूर्ण PC रेडी होऊन जातो. हा, त्या बोर्डचं नाव आहे रास्पबेरी पाय. ओके, घरी जाऊन सर्च करा, त्याचे फीचर्स काय वगैरे बघा. त्याची जे पूर्ण कोडिंग आहे दॅट इज इन पायथन. ओके, आता जर पायथनची बेसिक डेफिनेशन बघितलं, आता कॉलेजमध्ये आपण काय जनरली डेफिनेशन वगैरे बघतो. ओके, तर पायथन काय, अकॉर्डिंग टू द स्क्रीन काय पायथन, हा, फर्स्ट वर्ड काय, पायथन इज अ इंटरप्रिटेड. त्याच्यानंतर हाय लेवल. त्याच्यानंतर येस, त्याच्यानंतर लास्ट इंटरॅक्टिव्ह. ओके, आता फर्स्ट पार्ट काय, इंटरप्रिटेड. इंटरप्रिटेड म्हणजे सांगता येईल का काय, येस, व्हॉट इज मीन्स बाय इंटरप्रिटेड. सी लँग्वेज रन करायची असेल तुम्हाला, सीचा कोड, पहिले काय करता तुम्ही प्रोसेस, मला कोड रन करायचा आहे. तुम्ही काय करणार, टाईप करणार, टाईप केल्यानंतर काय करता तुम्ही, सेव्ह केलं. त्याच्यानंतर कंपाईल. कंपाईल म्हणजे काय, ओके, कंपायलिंग मध्ये बरीच इंटरमिडिएट प्रोसेस असतात. आपण उद्या ना सी लँग्वेजचा एक कोड घेऊ, त्याच्या बॅकग्राऊंडला काय काय जनरेट होतं ते बघू.
आणि सेम वी आर गोइंग टू डू फॉर पायथन. जसं तुम्ही सी लँग्वेज मध्ये कंपायलेशन करता, काय होतं, पूर्ण कोड ऍट ए टाइम कंपाईल होतो. ओके. तुमच्या सी लँग्वेज मध्ये डिबगिंग केलंय का कधी तुम्ही? म्हणजे लाईन बाय लाईन कोड रन केलाय का कधी? एकच लाईन ऍट अ टाइम एक्झिक्यूट होईल? नाही. तर त्याला म्हणताय इंटरप्रिटर मोड. इंटरप्रिटर मोड मध्ये तुमचा कोड लाईन बाय लाईन चेक होतो, लाईन बाय लाईन रन होतो. सेम केस इज फॉर पायथन. पूर्ण कोड कंपाईल होत नाही, हे ऍट अ टाइम एकच लाईन रन होते. याचा ऍडव्हान्टेज काय आहे? तुम्ही 100 लाईनचा कोड लिहिला, जर तुमच्या 50 लाईन बरोबर आहे ना, 50 लाईन्स ऍज इट इज रन होतील. आणि 51 लाईनला कोड काय होणार आहे? स्टॉप. त्याने तुम्हाला काय समजेल की माझ्या एवढ्या लाईन्स बरोबर आहे, या लाईन नंतरच प्रॉब्लेम आहे. तुमची डिबगिंग काय होते? इझी. ओके. आणि तुमचं जी सी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये काय होतं? कंपायलेशन. ओके. तर इथे बघा काय लिहिलंय, सिम्पल. येस. एक्झिक्यूट काय होता? डायरेक्टली वन बाय वन. इंटरप्रिटर मध्ये काय होतं? वन बाय वन, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. सेकंड काय आहे? हाय लेवल. हाय लेवल म्हणजे काय? म्हणजे त्यांच्यात काही कास्टिझम आहे का? हाय लेवल कास्ट, पायथन ब्राह्मण लँग्वेज, ब्राह्मण मध्ये येतं असं काही आहे का? येस. मग हाय लेवल काय? इथे हाय लेवल म्हणजे काय? नाव काय तुमचं? वगैरे. हो, का बरं हाय लेवल म्हणतात त्याला? येस. हाय लेवल का बरं म्हणतो आपण या लँग्वेजला? त्याचं सिंपल कारण आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही सी लँग्वेज मध्ये ज्या हॅलो वर्ल्डचा कोड लिहिता, 4-5 लाईन्स तरी लागतात. पायथन मध्ये सेम थिंग किती लाईन मध्ये होणार आहे? सिंगल लाईन मध्ये. ही जी लँग्वेज एकदम ह्युमनच्या क्लोज आहे. ओके. म्हणजे आपण जसं बोलतो एकदम त्या लेवलला ही लँग्वेज. ठीक आहे. याच्यामध्ये खूप अशा टेक्निकल कमांड्स नाहीये, जे आपण बोलतो ह्युमन लँग्वेज मध्ये त्या टाईपच्याच कमांड आहे. म्हणून हिला काय म्हणतो आपण? हाय लेवल. सी लँग्वेज सुद्धा काय आहे? हाय लेवल लँग्वेज आहे. ओके. त्याच्यामध्ये पण लोअर लँग्वेज सांगता येईल का कोणती? लोअर लेवल लँग्वेज कोणती आहे? असेंब्ली लँग्वेज माहिती आहे? ऐकलंय कधी असेंब्ली लँग्वेज? काय असतं असेंब्ली लँग्वेज? कुठं ऐकली आहे? मायक्रो प्रोसेसर मध्ये असेंब्ली लँग्वेज यूज होती. कोणता मायक्रो प्रोसेसर यूज केला तुम्ही सिलेबस मध्ये? 8086. ठीक आहे. तर असेंब्ली लँग्वेज जी आहे ती काय आहे? लोअर लेवल लँग्वेज. आता लोअर लेवल लँग्वेजचा ऍडव्हान्टेज काय असतो? तुम्ही बारीक मधून बारीक गोष्ट कंट्रोल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? रजिस्टर्स मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करता. सी मध्ये रजिस्टर ऍक्सेस करता येतं का तुम्हाला? कधी केलंय का? रजिस्टर आहे किंवा सीपीयू मधले रजिस्टर. असेंब्ली लँग्वेज मध्ये काय करता? ऍक्च्युअली तुम्ही जो पण लॅपटॉपचा सीपीयू आहे त्याच्या मधली मेमरी ऍक्सेस करता. तसं सी लँग्वेज मध्ये तुम्ही करू शकत नाही. करू शकता पण तेवढं इझिली होऊ शकत नाही. असेंब्ली लँग्वेजचा दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे? सी पेक्षा खूप जास्त फास्ट आहे ती. काही कन्व्हर्जन नाही, काहीच नाही. ओके. सी पेक्षा तुमची जी पायथन आहे ती काय असणार आहे? दॅट विल बी वे मच स्लोअर. सो तुमची जी सी लँग्वेज आहे ती काय असणार आहे? असेंब्ली लँग्वेज पेक्षा थोडी स्लो असणार आहे. आणि पायथन पायथन खूप पॉवरफुल आहे, प्रोसेसिंग कॅपेबिलिटी खूप जास्त आहे. मग त्या केसमध्ये काय होणार आहे? येस, तुमची पायथन अजून थोडी स्लोअर असणार आहे. त्याच्याकडे हार्डवेअर ओरिएंटेड जो कंट्रोल आहे तो काय असणार आहे? दॅट विल बी लेस. आलं लक्षात? ठीक आहे. आता असेंब्ली लँग्वेज यूज कुठे झाली माहिती आहे का? व्हॉयजर माहिती आहे का कोणाला? व्हॉयजर ऐकलंय का? तुम्ही ऐकलं काय? फक्त धुरंधर 1, धुरंधर 2. येस. व्हॉयजर इज अ फर्स्ट सॅटेलाइट की ज्याने काय केलं? आपलं जे पूर्ण सोलर सिस्टम आहे. सोलर सिस्टम म्हणजे काय? सोलर सिस्टम घरावरचे सोलर नाही, प्लॅनेट्स. काय म्हणतात त्याला मराठीत? काय म्हणतात? सोलर सिस्टमला मराठीत काय म्हणतात? सौर ऊर्जा. कोण आहे सौर ऊर्जा?
सौर मंडल. सो व्हॉयजर, बस व्हॉयजर असा सॅटेलाइट आहे की ज्याने आपलं जे पूर्ण सोलर सिस्टम आहे ते सक्सेसफुली क्रॉस केलं आहे. आणि त्याची जी कोडिंग आहे पूर्ण ती कशामध्ये, पूर्ण सिम्पल असेंब्ली लँग्वेज मध्ये आहे. येस. आता तुमच्या मोबाईलच्या मेमरीज किती असतात, 128 GB वगैरे. त्याची जी मेमरी आहे किती आहे, 1 KB जवळपास फक्त मेमरी आहे. ओके. आणि त्याला मेमरी कार्ड नाही, त्याच्यामध्ये कॉपर आणि फेरोमॅग्नेट नेट्स असतात. ओके. त्या बेसिसवर तो कुठे गेलाय, बिलियन्स ऑफ किलोमीटर्स गेला आहे, ऑन द बेसिस ऑफ फक्त असेंब्ली लँग्वेज. आलं लक्षात. मग तुमच्याकडे पायथन आहे, सी लँग्वेज आहे, एवढ्या ऍडव्हान्स लायब्ररीज आहेत. लायब्ररीज म्हणजे काय की तुम्हाला स्वतः कोड जास्त लिहायची गरज नाही पडत. मग विचार करा, मग तुम्ही किती केपेबल गोष्टी बनवू शकता. आलं लक्षात. हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, इट इज क्लोजर टू ह्युमर इंटरॅक्शन लँग्वेज. ओके. येस. काय त्याच्यात ऍब्स्ट्रॅक्शन असतं आणि खूप सिम्पल फॉर्म मध्ये कमांड्स असतात तुमचे. ठीक आहे. थर्ड इज जनरल पर्पज. ते जनरल पर्पज म्हणजे काय, साधं सोपं मराठीमध्ये सांगा मला. जनरल पर्पज या शब्दाचा अर्थ काय. येस. काय असतं जनरल पर्पज म्हणजे, नाव काय तुमचं, युवराज. रफ नोटबुक असते तुमच्याकडे, त्याच्यामध्ये काय लिहिता तुम्ही, पर्सनल गोष्टी सोडून ते सांगून देतील फ्लो फ्लो मध्ये काहीतरी, सगळ्याच सब्जेक्टचं. ओके. काही प्रॅक्टिस असेल, ओके, काही कविता असतील कोणासाठी, सगळं ते काय करणार, त्या रफ नोटबुक मध्ये लिहिणार. मग काय असणार त्या केसमध्ये, तुमची रफ नोटबुक काय झाली, सगळ्याच पर्पज साठी काय होते, यूज होते. सेम युअर पायथन लँग्वेज कॅन बी यूज एव्हरीवेअर. हा तुम्हाला प्रोजेक्टर दिसतोय, याच्या कंट्रोलर साठी तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. आपण तुमच्या मोबाईल मध्ये त्याची कोडिंग करणार आहे. येस. त्यानंतर हा रोबोट आहे, हा रोबोट तुम्ही सेम लँग्वेजने बनवू शकता. तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही सॉफ्टवेअर लिहू शकता, वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज करू शकता. त्याच्यानंतर बघा आता रिसेंटली ट्रॅफिक पोलीस काय करताय, कॅमेराज थ्रू मॉनिटरिंग करताय. त्याचं जे सॉफ्टवेअर त्याचं नाव काय आहे, ओपन सीरी, म्हणजे ओपन कम्प्युटर व्हिज्युअल्स. ओके. ते जे आहे ते पूर्ण पायथन मध्ये तुम्ही 10-15 मिनिटात एक कोड लिहू शकता, तसं इतकं इझी येते. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा सायन्स मध्ये, AIML मध्ये, डेटा सायन्स मध्ये काय करतो आपण, फक्त आणि फक्त डेटा शो करतो, समजला पाहिजे या फॉर्म मध्ये. सपोज आता अमेझॉन आहे, अमेझॉन करोडो प्रोडक्ट विकत आहे, पण त्यांना पण काय पाहिजे, त्यांना पण माहिती लागते की कोणाला कोणतं प्रोडक्ट पाहिजे आहे. आता तुम्ही जर एखाद्या प्रोडक्टचं डिस्कशन केलं आपण इथे, ओके, सपोज आता ब्रदर कंपनीचं प्रिंटर बद्दल आपण डिस्कशन केलं, तर काय होणार माहितीये का, तुम्ही घरी गेला जर अमेझॉन ओपन केलं, प्रत्येकाला काय मिळेल, तुमच्या सजेशन मध्ये तुमचे जे पण सजेशन येतात अमेझॉन ओपन केलं केलं तुम्हाला ब्रदर कंपनीचं प्रिंटर शो होईल. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाईज सुद्धा त्याच प्रिंटरच्या शो होतील. का बरं, तुमचा मोबाईलचा जो कॅमेरा आहे आणि तुमचा जो माईक आहे, कॅमेरा तर नाही पण माईक जो आहे तो कंटिन्युअस तुम्ही काय बोलता आहे, कंटिन्युअस रेकॉर्ड करत असतं लाईव्ह. आलं लक्षात. आता एक कॉशियस झाले, तर माझ्या मोबाईल मध्ये काय मी काय सांगू शकतो. येस. तुम्ही जे पण बोलता एक लक्षात ठेवा. आता रिसेंटली एक ट्रेंड चालू झाला होता, जनरली लोक काय करत होते, सेल्फीज जेमिनीला देत होते आणि जेमिनी काय करत होता, एडिट करून, म्हणजे आता सपोज संकेत आहे त्यांना कुठेतरी जायचंय किंवा त्यांना इन्स्टाचं फेक अकाउंट क्रिएट करायचंय, ब्लेझरवर फोटो पाहिजे, त्यांनी काय केलं, सेल्फी घेतला, जेमिनीने दिला, गिव्ह मी दिस फोटो विथ ब्लेझर, तो भेटला त्यांना. मुलींचा पण आता साडीचा ट्रेंड आला होता, भरपूर भरपूर चालला. त्याच्यामध्ये आपण विसरून जातो की आपला किती डेटा जो आहे तो गुगलकडे जातोय. तुमचे जे पण फोटोज सेव्ह होता, कुठे सेव्ह होता, फोटोज नावाचं ऍप आहे, ते कशासोबत सिंक असतं, गुगल ड्राईव्ह सोबत सिंक असतं.
तुम्ही एखादी इमेज चॅट जीपीटीला एडिट करायला एकदम अशी काही खास एडिट करणार नाही. तीच तुम्ही जेमिनीला द्या, एकदम प्रिसाईज परफेक्ट इमेज दिसेल. का बरं? तुमच्या सगळ्यांचे इमेजेस, हजारो इमेजेस, ओके, कोणाकडे? गुगलकडे ऑलरेडी ऍज ए प्रॅक्टिस म्हणून आहे ऑलरेडी. आलं लक्षात? मग तुम्ही फोटोज घेता आहे, सेल्फीज घेता आहे, तुम्ही काही स्क्रीनशॉट सेव्ह करता आहे, तर त्याच्याबद्दल टोटली कॉशियस राहायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पण इमेज डिलीट करता किंवा एखादी फाईल डिलीट करता, त्या फाईलचा आता एक्सेस होण्याचा पाथ डिलीट होतो. फाईल ॲज इट इज तिथे राहते. जेव्हा तुमचं खूप मेमरी कार्ड भरणार आणि ती जागा ओव्हरराईट होणार, तेव्हाच ती ऍक्च्युअल मध्ये डिलीट होते. नाही तर ती डिलीट पण होत नाही. मग तुम्ही कोणाला काय सेंड करता, काय सेव्ह ठेवता, किती तुम्ही तुमचे जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहे कुठे कुठे देऊन ठेवता, त्याच्यावर थोडं लक्ष ठेवायचं. कॅज्युअली ट्रेंड चालू आहे. आता ट्रेंड कोणासाठी चांगला आहे? तो ज्यांना काहीच माहिती नाही कम्प्युटर बद्दल, माहितीच नाही आहे, नॉलेजच नाहीये, त्यांच्यासाठी ठीक आहे. तुम्ही टेक्निकल लोक आहे, ओके. आता यांनी जर मला फॉर्मॅट जरी करून दिला, तरी मी काय करू शकतो? एक सिम्पल सॉफ्टवेअर आहे, डिजिटल ऑटोप्सी म्हणून, जनरली सायबर क्राईम वाले यूज करतात. ते तुम्ही डाउनलोड करा, फ्री आहे. त्यांचा मोबाईल कनेक्ट करा, सगळं ॲज इट इज स्टोर होऊन जाईल. ते आता ते मेमरी कार्ड फेकून द्यायची प्रॅक्टिस. संकेत, सगळा डेटा मेमरी कार्ड मध्ये ठेवतो. ठीक आहे. सांगायचं काय, तुम्ही जे पण डिव्हाइस यूज करता, थोडस केअरफुल यूज करायचंय. ठीक आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे. आता तुम्ही जर माझा लॅपटॉप बघितला, जस्ट अ सेकंड, तुम्हाला मी दाखवून देतो.